सायराम सर्वांना स्वागत आहे तुमचं आपलं मराठी यूट्यूब चॅनलवर. चॅनलचं नाव आहे साक्षी डांगे व्लॉग्स. तर आज आपला साईवारीचा पहिला दिवस आहे. तर मी आता चालली आहे बोरवलीला आणि माझ्यासोबत वैभव आहे. साईराम. हा, तर मी चालले आता बोरवलीला आणि या चॅनलवर कोण नवीन असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण माझ्या म्हणजे साईवारीचे ह्याच चॅनलवर सगळे व्लॉग्स येतीलच. तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंट लाईक शेअर नक्की करा. साईराम. साईराम. तर माझा जेव्हा वाढदिवस होता म्हणजे 4 नोव्हेंबर आता, तर यशनी मला आहे ना चैन गिफ्ट केली होती बघा, चांदीची आहे आणि ह्याच्यामध्ये साईबाबा आहे. तर त्याने मला गिफ्ट केलेली, तर मी तेव्हा घातली होती त्याच्यासाठी. तर मी पुन्हा काढली, तर मी बोलली की आता पालखीला तर जाणारच आहे, तर मी बोलली की तेव्हा घालू करून, आणि मी आता ती चैन घालते. तर यश, थँक्यू सो मच. आणि यशला पुन्हा एकदा थँक्यू सो मच खरंच, कारण का जे मी ब्लॉग काढणार आहे ते मी यशला, म्हणजे ते ब्लॉग सगळे यशच एडिटिंग करणार आहे. तर ते मी यशद्वारे किंवा वैभवच्या द्वारे ते ब्लॉग मी म्हणजे त्यांना सेंड करेल. मी जसे जसे क्लिप काढेल दिवसाचे तसे मी क्लिप त्यांना मी सेंड करेल. तर वैभव किंवा यश, एडिटिंग यश करणार आहे पण त्याला म्हणजे बोलतात ना देणारं मधला वैभव असेल. तर थँक्यू. साईराम. तर मला सोडायला म्हणजे पालखीला सोडायला आपला गोपाळ भाऊ आलेला आहे. भाई साईराम. आणि सुशांत दादा आलेला आहे. साईराम दादा. हा, आणि आता वैभव तर तुम्ही बघितलं असेल, वैभव सुद्धा आलेला आहे. तर ते मगाशीच आले, पण मला वाटलं वैभवनी क्लिप घेतली, पण क्लिप नाही घेतली, मी क्लिप आता घेतली. तर आताशी आरती झालेली आहे, तर अजून बॅगा वगैरे तर टाकल्या, आता बघू पुढे काय. तर तुम्ही कंटिन्यू. सायराम मंडळी. तर गोपाळ आणि सुशांत दादा तर आलाच होता, वैभव पण होताच आहेच, पण आपल्या जोडीला अजून 2 जण ऍड झालेले आहेत. एक आहे ते बघा पुढे चालले, राहुल दादा आणि नोबी. अजून 2 जण ऍड झाले. तर सगळे मला सोडायला आले. तर त्यांना मी बोलते आता दुपारच्या हॉल्टवरून जा जेवून वगैरे, तर नाही बोलतायत. काय बोलतो भाई, दुपारच्या हॉल्टवरून जा? लवकर पोहोचायचं आहे घरी. हा बोलतो मला लवकर पोचायचं. याला बोलली तर हा बोलतो नाही बोलतो. हा बोलतो मला मटण खायचंय. पालखी गेली पुढे आणि आम्ही थोडे मागे. आता जातो पालखीच्या इथे. या लोकांना बोलली मी पालखी घ्या खांद्यावर, तर बोलतं नाही नंतरला घेऊ. हे उद्या पण पुढे बोलतात, उद्या पण येणार आहे भेटायला वगैरे. तर हा उद्या 100% येणार आहे. उद्या यश पण येणार आहे आपला, तर नक्की दाखवतो. आता हायवेवर जातो आम्ही. तर कंटिन्यू.
चल बाय बाय. थँक्यू 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 बाय आल्याबद्दल. थँक्यू साईराम साईराम थँक्यू. हे दोघं जण मागून आले पण आले. चल बाय. हा यश डांगे मिसिंग आहे. हा यश डांगे आमचा मिसिंग आहे. उद्या येणार आहे तो. उद्या येणार आहे. एवढे भावंड मला सोडायला आलेले इथून. आता चालले. चला व्यवस्थित जा. साईराम नीट जा. 100%. बाय. नीट जा. चल बाय. चल बाय बाय बाय. टेक केअर. कॉल कर पोचल्यावर. चल साईराम. चल भाई कॉल कर. चले गोपाळ भाई कॉल कर. भेटू. तू नीट जा. नीट जा. कुठे जाणार आहे? बाहेर गावी. शिवेतला जा. नीट जा. चला बाय. साईराम. साईराम बोल. साईराम. तर आता सर्व गेले. आता उरली आहे मी आणि ही साईराम. साईराम. तर आता आम्ही चाललोय पुढे. आमची पालखी पूर्ण पुढे निघून गेली. मी थांबली होती मागे. वैभव म्हणजे राहुल दादा, आपला गोपाळ भाऊ आणि सुशांत दादा आणि नोबी दादा हे लोक आले होते म्हणून मी थोडी मागे थांबली. पण आता ते लोक सगळे गेले. तर उद्या बघू. यश बोलाय मी येणार आहे करून. तर बघू आता काय कसं काय. तर आम्ही दोघं जण आहे. सुरू झालेला आहे. कंटिन्यू राहा. खूप काही छान आहे. आता संध्याकाळची आरती होईल. सुरुवात आहे पण खूप छान छान असणार आहे. स्वर्ग सुखाचा प्रवास काय आहे ते तुम्हाला नक्की ब्लॉग मधून कळेल. तर खरंच नशीबवाल्यांनाच भेटते साईवारी आणि आम्ही खूप भाग्यवान आहे. खरंच खूप म्हणजे खूप भाग्यवान आहे की आमच्या नशिबी साईवारी आली. आम्ही इतके भाग्यवान आहे ना. खूप भाग्यवान आहे मी तर. खूपच म्हणजे खूपच आहे. भले माझ्याकडे आज काही नाही पण माझ्या नशिबी एक साईवारी आहे. तर खरंच खूप. आता मला कसं कळत नाही काय बोलायचं. एवढा आनंद झालाय मला. काय वाटतंय तुला? मला पण खूप एकदम छान वाटतंय. खरंच खूप आनंद झालाय. माझं पहिलं वर्ष आहे. हा हिचं पहिलं वर्ष. मजा येते मला. बघू आता पुढे काय होते. तुम्ही कंटिन्यू थांबते ब्लॉग मध्ये. येस तुम्ही कंटिन्यू राहा. साईराम. तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. असं चुवा चुवा आमचा बुवा साईराम बुवा. आता आम्ही जेवायला बसलोय. ये ना. याची रिएक्शन बघा. अनिकेतची चिडला. त्याला टाकून मी आली ना जेवायला म्हणून. तर आता आम्ही जेवायला बसलोय. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता जेवायला काय आहे. आपला भात आहे. पुलाव भात आहे व्हेज आणि शिरा आहे आणि लोणचं आहे. मला पण हे मोठ्या वाटला घेऊन. मयुरीला काम दिलं पाण्याची बॉटल आणायची. अंजू जेवते. भूक लागले होते. समोसा खाला तो पण मला बुवाने दिला होता समोसा खायला. ए बुआ क्या है इसको समोसा दे और मेरे को समोसा नहीं दिया ना. एकच खाल्ला 4-5. ए तुमच्या आईला जेवा. चला काय नाही खाल्लं. शाडी आत ते दोघं जण आपले अपचूक अपचूक जेवतायत. फुल अपचूक भूक लागली. दोघंच जेवतात. चला जेवूया. साईराम सर्वांना. तर आता आम्ही बोरवली मध्ये आहे आणि आपल्या बरोबर बघू शकता आयशा. किती संध्याकाळचं बघा चुवा चुवा कर ना. तर खूप दिवसांनी आयशा ऐकत तरी हवी लोक. खूप साईराम आतो. तुला वाईट पट्ट्या दिसत नाही का? तर आता चाललोय आम्ही. निघतो आता इकडून म्हणजे बोरवलीच्या हॉल वरून निघतोय आता. तर आता आम्ही चाललोय ठाण्याला. आमचा दुसरा हॉल ठाणे आहे. तर आता आम्ही ठाण्याला चाललोय. तर माझ्यासोबत आयशा आहे, अंजली आहे, चुवा आपला बुवा दादा हा दादा आहे आणि आयशा वन साइड आहे. आणि आयशा आहे. बोली ना बाई आयशा तेरा नाम द्या. खूप दिवसाने आम्ही एकत्र भेटलो आयशा आणि मी. तर तुम्ही बघू शकता आम्ही तर एकत्र नव्हतोच. म्हणजे कॉन्टॅक्ट जसा होता पण आम्ही एकत्र नव्हतो. तर आम्ही आता एकत्र भेटलोय. तर आयशा तुला प्रश्न विचारायचा आहे. उसाचा रस आता आम्हाला हा
बुवा देतोय साईराम. साईराम दादा सर्वांना साईराम सर्वांना. साईमय संध्याकाळ. तर आता आम्ही फाउंटनला पोहोचलो आहोत. आता घोडबंदर सुरू होणार आहे. तर बघू शकता किती ट्रॅफिक आहे बघा. तरी पण आमचे पोरं आमची बरोबर काळजी घेतात ते. आम्हाला बरोबर नेतात ते. पोरांना आमची पोरं खूप काळजी घेतात. जसं की अनिकेत केकाने, अनिकेत मागे, अनिकेत आमचा एक बाब्या. म्हणजे आमच्या मुलींना आहे ना आम्हाला मधोमध ठेवलेलं त्यांनी, असं मागे पुढे नाही ठेवलेलं. तर साईराम. तर एक सर्वांना साईराम. तर एक सर्वांना विनंती आहे की तुम्ही गाड्या चालवताना तर व्यवस्थित चालवा. कारण का गाड्या म्हणजे आमच्या पालख्या चालतायत. आम्ही साई पालखीवाले. तर गाड्या अशा चालतात ना. साई पालखीवाले आम्ही. साईराम. तर आता आम्ही माउंटन क्रॉस केलाय. घोडबंदर रोडला आहे. तर इथे खूप ट्रॅफिक आहे. खूप म्हणजे ट्रॅफिक तर ठीक आहे पण धूळ काही इतकी आहे ना काही विचारू नका. आणि माझा खूप प्रॉब्लेम आहे. मला साईराम हो नाही अनिकेत. आणि माझा प्रॉब्लेम आहे की मला म्हणजे धूळ आहे ना, मला ते धुळीचा त्रास होतो. म्हणून मी मास्क घेतलं, मास्क लावते. ओके. तर साईराम भाई. साईराम. तुझं ब्लॉगचं काय झालं? मी आता उद्यापासून बनवणार आहे ब्लॉग. भाऊ पण आपला ब्लॉग सुरू करणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे ठाणा. आमचा पहिला हॉल रात्रीचा ठाणा आहे. तर आम्ही आता ठाण्याला चाललो आहे. काय? कासार वडवली. बघू आता. मी तर कधी गेली नाही. आता मी चालली आहे चालत कासार वडवलीला. ठाण्याला गेली आहे. तिकडे कधी गेली नाही. तर भेटू आपण ठाण्याला. ओम साईराम. माली साईनाथ साईराम. तर आता आम्ही हॉलला पोहोचलेलो आहे. फायनली रात्रीच्या हॉलला पोहोचलो आहे. आता बघतो आमच्या बॅगा वगैरे कुठे आहेत. तर फोन तर आलेला मला आयशाचा की तुझी बॅग कोणती आहे सांग. कारण का मी नेलेली आहे सायलीलाची बॅग. तर हां तो टोटल बॅगा 3 झालेल्या आहेत. तर मला आयशाचा कॉल आलेला आमचा दादा साईराम. तर मला बोलली तुझी बॅग कोणती आहे ती सांग. मी बोलली माझी बॅग सायलीलाची आहे. तर ती बोलते बॅगा बोलते 3 आहेत. तर ते 3 बॅगांमधून तू शोध. मी पण स्वतः कन्फ्यूज आहे माझी बॅग कोणती आहे करून. बघू आता आपली बॅग कोणती आहे कुठे आहे सांगतो. आता बॅगा शोधतोय. तर बघू. माझी बघा ही एक आहे. आणि कुठची बॅग आहे ही एक आहे. आणि अजून कोणती सायलीलाची. हॅलो. मला तिथे 2 दिसत आहेत. तर अंजूची ती आहे म्हणजे म्हटल्यावर माझी ही आहे. बघू नक्की माझी साय काय बॅगेमध्ये घालून माझी साईराम. तर आता आम्ही जेवतो आहे. तर बघू जेवायला काय आहे. पापड आहे, लोणचं आहे, डाळ भात आहे आणि पुलाव आहे ना तो पुलाव आहे. आता आम्ही जेवतो. खूप थकलो आहे. पहिला दिवस पण खूप थकलो आहे. काय डिस्टन्स पण खूप होता. डायरेक्ट म्हणजे बोरवली टू ठाणा होता. तर आता आम्ही मस्त जेवतो आणि बघू जेवण भेटू. तुम्ही पण रात्रीचे वाजले किती वाजले? नाही मी टाकणार इकडे. रात्रीचे किती वाजले? 12 वाजून गेले. आणि हे लोक बघा कसे बसले. आपण आहे त्याच्या जोडीला. आपण आहे आणि चार्जिंगच्या स्पॉटवर बसले. आमच्या साईवारीमध्ये मेन पॉइंट म्हणजे काय माहिती आहे हे चार्जिंग पॉइंट. हे सगळे असे बसलेत. आणि तुमच्या जोडीला ही बघ या काय
सायराम सर्वांना. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि कोण जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या साई पालखीचे ब्लॉग्स सगळे ह्याच चॅनलवर येतील. आणि आज खरंच थँक्यू सो मच. आज मला भेटायला तुम्ही बघितलं असेल खूप जण आलेले आणि आता उद्या पण येणार आहे. आणि एक थँक्यू सो मच म्हणजे माझ्या ग्रुपसाठी. मला माहीतसुद्धा नव्हतं, त्यांनी म्हणजे प्लॅनिंग केलेला आणि मला सरप्राईज दिला. ही पण होती त्याच्यामध्ये, हे लोक सगळे होते. ही पण होती आणि तिकडे पण आहेत. तर मला असा सरप्राईज दिला की मला खरंच माहीत नव्हतं की हिला माहीत होतं, पण ही मला दिवसभर बोललीच नाही. तर मला काय बोललीच नाही. तर मला खरंच माहीत नव्हतं की माझा केक कापणार आहे 30Kचा. तर माझे सगळे केक कापले, 10Kचे, 20Kचे आणि आता तर 30Kचे केक कापला. तर खरंच थँक्यू अनिकेत, बाब्या, आपला मोठा अनिकेत, छोटा अनिकेत, परत या खूप 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 जण होते. तुम्ही क्लिप बघितलीच असेल. तर खरंच थँक्यू. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपले साई पालखीचे ब्लॉग तर मी बोली ना याच चॅनलवर येतील. आणि उद्या बघू, आपला भाऊ येतोय मला भेटायला म्हणजे यश. आणि एक थँक्यू म्हणजे माझ्या भावासाठी की यशसाठी, की मी ब्लॉग म्हणजे ते बनवते पण एडिटिंग म्हणजे करणार, एडिटिंग तो करतोय. बोलतात ना एक पडद्यामागचा मेन कलाकार. माझ्या पडद्यामागचा कलाकार माझा भाऊ आहे. जरी मी पडद्यावर असली तरी माझा पडद्यामागचा कलाकार हा माझा भाऊ आहे. तर त्याचा चॅनल यश डांगे चॅनल आहे त्याचा यूट्यूबला. तुम्ही त्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि खूप त्याच्या म्हणजे त्याला पण खूप प्रेम द्या. आणि खरंच यश थँक्यू सो मच, कारण का तुमच्याच मी याच्यामुळे आज मी इथपर्यंत आली, ब्लॉग वगैरे करू शकली आणि असंच काय माझ्यासोबत वगैरे. थँक्यू. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्ही खूप प्रेम द्या आणि मला ब्लॉग कसा वाटला साईवारीचा पहिल्या दिवसाचा तर हे मला तुम्ही नक्की सांगा. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, कमेंट आणि खूप प्रेम द्या. बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा करा. साईमय रात्र.